हॅलो स्टुडंट, प्रेरणा एज्युकेशनमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत वर्ब म्हणजे क्रियापदे, ज्याला मराठीमध्ये क्रियापदे असे म्हणतात. क्रियापद म्हणजे काय तर मराठीत अशी व्याख्या होते की कुठलेही केलेले काम किंवा हालचाल याला क्रिया असं म्हणतात. म्हणजेच ते क्रियापद, ग्रामरच्या भाषेत त्याला क्रियापद म्हणतात. जसं की येणे, जाणे, खाणे, पिणे, बसणे, उठणे. तसं इंग्लिशमध्ये रन, कम, गो यासारखी ही क्रियापदे असतात. आणि आपण रोजच्या जीवनामध्ये बोलत असताना क्रियापदे आपण नेहमी उपयोगात आणली जातात. या क्रियापदाची जवळपास 5 ते 6 रूपे पडतात. आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किंवा ग्रामरच्या दृष्टिकोनातून आपल्याला जवळपास 4 क्रियापदाची रूपे माहीत असणे आवश्यक आहे. वर्ब फ्रॉम. तर ही क्रियापदाची दुसरी आणि तिसरे रूपं कसे तयार करतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तेही कुठल्या शब्दावरून कुठल्या क्रियापदाची दुसरी आणि तिसरी रूपे कशा तऱ्हेने तयार करावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जसं की वर्ब फ्रॉम, क्रियापदांची रूपे. इथे दिलेलं आहे की क्रियापदाचे दुसरे आणि तिसरे रूप तयार करताना जर शेवटचे अक्षर वाय असेल तर ते काढून त्या जागी IED लावावे. म्हणजे आपण अशी क्रियापदे तयार करणार आहोत की ज्या क्रियापदाच्या अक्षराच्या शेवटी वाय आहे. वाय असल्यास ते त्या क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप कशा प्रकारे तयार होतात तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जसं की इथे शब्द आहेत अप्लाय. अप्लायचा मराठीत अर्थ होतो अर्ज करणे. अप्लायचं स्पेलिंग आहे APPLY. या क्रियापदाच्या शेवटी वाय दिलेला आहे. तर आपला रूल काय आहे, वाय जर असेल तर वाय काढून त्या जागी IED लावून दुसरं आणि तिसरं रूप तयार होणार. तर ते स्पेलिंग किंवा तो शब्द किंवा ते वर्ब कसं तयार होतात ते आता आपण बघणार आहोत. बरेच अशी क्रियापदे असतात की ज्याचं दुसरं तिसरं रूप हे जवळपास सारखंच असते. तर अशासारखेच क्रियापदे आज आपण बघणार आहोत. तर बघा, अप्लायचं दुसरं रूप होणार आहे APPL. आता इथे वाय आहे तर वायच्या जागी काय घ्यायचं आहे आपल्याला, वायच्या जागी घ्यायचं आहे IED, अप्लाइड. आणि तिसरं रूपसुद्धा याच प्रकारे तयार होईल APPLIED, अप्लाइड. बऱ्याचशा क्रियापदाची दुसरी आणि तिसरी रूपे ही सारखीच असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत की ज्या क्रियापदाच्या शेवटी वाय आहे त्या क्रियापदाचं दुसरं आणि तिसरं रूप कसं तयार करायचं. दुसरा शब्द आहे ब्युरी, म्हणजेच पूर्णे. या शब्दाच्या शेवटीसुद्धा वाय आलेलं आहे. तर याचंसुद्धा रूपांतर कसं होईल, PURIED, ब्युरीड. म्हणजे वाय निघून गेला आणि IED लागलं. सेकंड रूपसुद्धा, थर्ड रूपसुद्धा याच प्रकारे होईल, ब्युरीड. नंतरचा शब्द आहे कॅरी म्हणजे वाहून नेणे. CARR, वायच्या जागी IED, कॅरीड. अशासारखी रूपे जितकी जास्त तुम्ही तयार कराल तेवढा जास्त तुमचं प्रॅक्टिस होईल आणि सराव होईल. नंतरचा शब्द आहे किंवा नंतरचं क्रियापद आहे कॉपीचा अर्थ होतो नक्कल करणे. जसं COPIED, कॉपी. COPIED. दुसरं आणि तिसरं रूप सेम आलेलं आहे. क्राय म्हणजे रडणे. इथे सुद्धा क्रायच्या शेवटी वाय आलेला आहे. CRIED, ड्राय. DRIED, ड्राईड. DRIED, ड्राईड. त्यानंतरचा शब्द आलेला आहे फ्राय म्हणजे तळणे. FRIED, फ्राईड. FRIED, फ्राईड. नंतरचा शब्द आहे हरी म्हणजे घाईने. HURRIED, हरीड.
HURRIED हरीड. अशा प्रकारे वाय शब्दाच्या शेवटी असेल किंवा वाय हे क्रियापदाच्या शेवटी असेल तर त्याचं दुसरं आणि तिसरं रूप कसं करायचं यासारखे शब्द आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत. त्यानंतरचा शब्द आहे बघा, त्यानंतरचा शब्द आहे मॅरी. MARRIED मॅरीड म्हणजे लग्न करणे. MARRIED